होली आज हे काय झालं माझ्यासोबत ब्लॉग पूर्ण बघा. सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी उठले आपल्या मागे काम लागले दुकान उघडायचं. तर मस्त बॅग उचलून आणि जाऊ तर दुकानमध्ये चला की ते दुकानपाशी आले कचरा दिसू लागला बाहेर म्हणून फटफट झाडू मारून घेतलं. तर चला आता मस्त स्वेटरचा लॉक खोलूत आणि आतमध्ये जाऊन पण झाडू वगैरे मारून घेऊ. आतला कचरा वगैरे बाहेर काढून टाकू कालचा. आतमध्ये आल्या पहिले रुमाल बांधून घेतला कारण का आपल्याला थोडं ॲलर्जी आहे डस्टची त्याच्यामुळं. तर पब्लिक मस्त आतमधली बी साफसफाई झाली, मस्त झाडू वगैरे घेतलं आणि थोडं पुसून बी घेतलं कारण का लेट चिपचिप झालं घाम झालं त्याच्यामुळं. तर चला आता मस्त देवीची पूजा वगैरे करून घेऊ. मस्त देवीची पूजा करूत आणि मग तर पब्लिक आता मस्त देवीची पूजा वगैरे करून बसलो होतं. तर आपल्याला गल्ल्यामध्ये चिल्लर खूप दिसले तर ते काउंट करूत आणि पाकिट वगैरेमध्ये पॅक करूत. तर मस्त चिल्लर काउंट करून पॅकेट बनवलं आहे त्याचं. तर आता चला घरी जाऊन तर पब्लिक इथून घरी गेल्या आपल्याला भेटला टोटो आमच्या कुत्र्याचं नावामध्ये. काकाचं पोरगे बेलतं ते तर मला बघून एवढं पळालं की जास्त काय कोणतं भूत बघले आणि वापसच पळून गेलं. आता मस्त आंघोळ वगैरे करून झाले. तर आज आहे नागपंचमी, तर त्याचीच आपल्याला पूजा करायला जायचे वरुळाची. त्याच्यासाठी निघलो आम्ही मस्त. घरात आल्या आपल्या गावातली पुरी गँग भेटली, सगळेजण पूजा करू लागले होते. आपण पूजा वगैरे केली मस्त. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला घ्यावं लागेल 5 गोटे आणि त्याला मस्त त्याच्या हळद कुंकू लावून पूजा करावी लागेल. आणि नंतर मग आपल्याला जे घरून निवेदन आणले ते ठेवून मस्त त्याची पूजा करावी लागेल. चला करू पूजा झाल्यानंतर नारळ फोडा गेलो. अर्धा नारळ कुठं गायब झाले का मलाच माहीत नाही, एवढं जोरात मारलो मी. त्यानंतर आलो वारुळामध्ये, मस्त इथं पूजा केली, दूध टाकलं वारुळमध्ये. आणि हे बघा आता हे धागा बनवायले हातात बांधायसाठी पिवळे आहेत. तर पब्लिक आता तिथून आले टेकडीवर. इथंच त्याच्याच बाजूला टेकडी आहे मस्त, तिथं वर पण टेकडीवर मंदिर आहे. तर लहानपणी आम्ही लय जायचो तिथं. तर तिथंच चाललो आहे मस्त जाऊन वर. तर पब्लिक इथून जायला रस्ता बी नाही, आधी रस्ता होता इथे, इतक्यात कोणी इकडे येण्या गेले वाटतं. तर रस्ता पूर्ण बंद झाला. तर आता असंच रस्ता हुडकत चाललो आम्ही इकडून तिकडून कसं तरी. तर फायनली आता वर आलो. तर इथे आल्या मस्त आपण आता दर्शन घेऊ. मस्त मंदिरातलं दर्शन घेतलं. दर्शन ते घेऊन मग आपण थोडा बहुत व्ह्यू एन्जॉय केला. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. आमचं पूर्ण गाव झाले, पूर्ण किनवट साईडचं ते झाले पूर्ण एरिया. तर खूप भारी व्ह्यू आहे. तर आता इथून आम्ही चाललो परत वापस. तर चला आता जाताना बी आपल्याला असं जावं लागेल, रस्ताच भेटला नाही आपल्याला. आपण असं तसं चढत आले तर तसंच जाऊ उतरत आता. फायनली आता आपण आपल्या गाडी पैसे आलो. तर चला आता जाऊत घरी. मला भूक बी लागली, आज उपवास आहे मला, श्रावण सोमवार. घरी येऊन मस्त फराळ केला, साबुदाणा खाल्ला. चला हे ब्लॉग इथे चेंज करू. भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक करा आणि आपल्या आयडीला फॉलो करा विसरू नका. धन्यवाद.